कौंडण्यपूर इथून पंढरपूरकडे आषाढी एकादशीसाठी माता रुक्मिणीची पायदळ पालखी निघाली आहे। या पालखीचं अंबानगरीमध्ये बियाणी चौकात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उत्साहात स्वागत करण्यात आलं। दरवर्षीप्रमाणेच या मंगलमय सोहळ्याकरता सर्वच धर्मामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यामुळे हा स्वागत सोहळा सामाजिक समतेचा वारसा जपणारा ठरलाय। यावेळी यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी फुगडीचा आनंद लुटला। सोबतच टाळ मृदुंग वाजवत वारकऱ्यांच्या सोबत यशोमती ठाकूरही भक्तीत तल्लीन झाल्या। 14वं वर्ष आहे आज की आम्ही दरवर्षी उत्साहानं स्वागत होत असतो आणि तुम्ही बघताय सगळे की दरवर्षी आईच्या पालखीचं स्वागत करायसाठी गर्दी उफाळून त्या ठिकाणी येते। पांडुरंगाला आई रुक्मिणीला प्रार्थना एवढीच आहे की पाऊस येऊ दे आणि माझ्या बळीराजाचं खाऊ दे। मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला। बिलकुल उत्साहात आहेत सगळेजण। आईंची भक्ती आहे आणि आई रुक्मिणीचं माहेर आहे अमरावती। आई आता सासरी चालले आहेत, तर सासरी जाताना जी काही कलवल असते ती कलवल आहे सगळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।